ठरलं तर मग या मालिकेत आज आपण पाहणार आहोत. सायली इकडे रूम मध्ये कपड्यांच्या घड्या घालत असते. तेवढ्यात अर्जुन रूम मध्ये येतो आणि सायलीकडे पाहून तो जोरात दार लावतो आणि पुस्तक हातात घेतो. मग सायली अर्जुन जवळ येते आणि म्हणते, सर, माझा आनंद माझ्या पोटात मावतच नाही. काय झाले काय माहिती. सतत प्रतिमात्यांनी मला म्हणजे माझ्याकडे बघून तन्वी अशी हाक मारलेली आठवते, पण अर्जुन तिचं काहीच ऐकत नाही. तशी सायली त्याच्या हातातून पुस्तक घेते आणि म्हणते, सर सर. तसा अर्जुन दुसरीकडे जातो आणि फाईल हातात घेतो. परत सायली त्याच्याजवळ जाऊन म्हणते, सर सर. प्रतिमा त्या पुन्हा पूर्वीसारख्या होतील ना. सायली त्याच्याकडे बघत म्हणते, सर, तुम्ही ऐकताय ना. तसं अर्जुन तिला म्हणतो, मी वाचतोय. सायली अर्जुनला म्हणते, एवढी आनंदाची गोष्ट सांगते तुम्हाला आणि तुम्ही काय वाचताय. आता मात्र अर्जुन सायलीवर जोरात ओरडून रागात म्हणतो, त्या ऍक्सिडेंटचं रिक्रिएशन करणं किती डेंजरस होतं हे तुम्हाला माहित होतं ना, तरी तुम्ही ती रिस्क घेतली. तुम्ही किती केअरलेस वागला हे कळतंय का तुम्हाला. सायली बोलण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण अर्जुन तिचं काहीच ऐकून घेत नाही. अर्जुन म्हणतो, तुम्ही आत्ता हॉस्पिटलमधून परत आला आहात आणि अजूनही विकनेस आहे तुम्हाला, तरीही तुम्ही हे केलं. मला एका शब्दानेही सांगावंसं पण नाही वाटलं का तुम्हाला. तुम्ही एकतर एवढी मोठी स्टेप घेतली. आय ॲग्री की सिनियर होता तुमच्या सोबत. तुम्ही मला सांगितलं असतं तर मी आलो असतो ना. तशी सायली त्याला क्ष क्ष असं म्हणते. मला बोलू देणार आहात का, की स्वतःचीच बडबड करत राहणार आहात आता. आता सायली रागात म्हणते, मी तुम्हाला फोन केला होता, तुम्ही कट केला, मग डायरेक्ट स्विच ऑफ करून टाकला. मग कसं करणार होते कॉल आणि कसं सांगणार होते. तसा अर्जुन म्हणतो, माझा फोन आणि स्विच ऑफ शक्यच नाही. मग आता सायली म्हणते, मग मी खोटं बोलतेय का. सायली म्हणते, त्या प्रियाला पण रविराज काका कॉल करत होते सांगण्यासाठी, पण तिने कॉलेजचं कारण सांगून फोन कट केला. आता अर्जुन म्हणतो, ती कॉलेजला नव्हती, माझ्या ऑफिसमध्ये माझ्या केबिनमध्ये होती. आता मात्र सायली रागाने अर्जुनकडे बघत असते. आता पुढच्या भागात पाहूया. अर्जुन सोबत प्रिया त्याच्या केबिनमध्ये होते हे सायलीला कळलं. त्याच्यामुळे सायली अर्जुन बरोबर पुन्हा भांडत आणि त्यामुळे सायली अर्जुन बरोबर पुन्हा भांडते आणि बोलणं बंद करते की नाही हे पाहणार आहोत. असेच नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा भाग पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.